मधुर ऐक ना. बोला की. अगं थंडीची आत्ता कुठं चाहूल लागते आणि उन्हाळ्याची कसली तयारी सुरू केलीस? हो मग. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कसं आहे ना, हिवाळा म्हणजे लेकुरवाळा एक ऋतू असतो असं मला वाटतं. भरपूर भाज्यांची रेलचेल असते आणि मुख्य म्हणजे जसजसा हिवाळा पुढे जातो तसा हा भाजीपाला स्वस्तही होतो. त्यामध्ये लिंबू देखील आहे की. पण हेच लिंबू तुम्ही जर उन्हाळ्यात विकत घ्यायला गेलात तर त्याचा भाव सोन्याच्या भावासारखा झालेला असतो. अतिशयोक्ती टाळा. पण आपण लिंब स्वस्त असतानाच याचा जर लिंबाचा एक सिरप तयार केलं की जे सिरप वर्षभरासाठी चालेल आणि उन्हाळ्यात जेव्हा हवं तेव्हा फ्रीजमधून काढून त्याचं पटकन 10 सेकंदाच्या सरबत तयार होईल. बरं, आज आहे ना मी तुम्हाला 2 प्रकार सांगणार आहेत हे लिंबाचे सिरप तयार करण्याचे. आणि पहिला आहे तो थोडा कठीण सांगणार आहे. जरा सुरुवात नको का अवघड्याने करायला. आणि ते झालं की मग पुढचा जो प्रकार आहे तो तर अगदी सोपा आहे, कोणीही करू शकतं. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते पुढचा प्रकार कमालीचा म्हणजे आळशी लोकांसाठी तर पर्वणी आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पण ज्यांना हौस असते थोडं एक स्टेप पुढे जाऊन कष्ट करायची त्यांच्यासाठी हा अवघड पर्याय म्हणेल मी. तर काय करायचं, सगळ्यात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये 1 कप साखर घालायची. 1 कप साखर आहे तर 50 ml म्हणजे अगदीच पाव कप पाणी टाकायचं. अगदी साखर बुडेल ना इतपतच पाणी घालायचं. आता हे मिसळून घ्यायचं आणि साखर पूर्णपणे आपल्याला विरघळवून याचा गोळीबंद पाक करायचा आहे. चला, इथे की नाही 5 मिनिटं बरोबर मोठ्या आचेवर हा पाक शिजवून घेतलाय. आणि इथे बघा आता पाक आहे ना छान शिजलाय, घट्टसर झालेला आहे, साखर विरघळली आहे. आणि इथे कढईच्या बाजूला हे बघा असा हा साखरेचा थर जमा व्हायला सुरुवात होते. आता गॅस बंद करायचं. आणि हे ना अगदी नो फेल रेसिपी आहे. चला तुम्हाला दाखवते पाक. अगदी डोळे झाकूनही करू शकता. आहे की नाही, एकदम घट्ट असा गोळीबंद पाक तयार आहे. याच्याशी अगदी तारा देखील पडत आहेत. असा पाक आपल्याला तयार करायचा. आणि हा पाक पूर्णपणे आता थंड करून घेऊया. साखर पूर्ण थंड झालेली आहे. इथे बघा हे पूर्ण असं आहे ना एकदम दाटसर झालंय. पण काळजी नका करू. आता काय करायचं आपल्याला, 1 कप साखरेचा आपण इथे पाक केला होता तर त्यामध्ये इथे आपण अर्धा कप बरोबर लिंबाचा रस घालणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ. हे आता मिसळून घ्यायचं. हे सगळं मिश्रण तयार आहे. दुसऱ्या पातेल्यात मी शिफ्ट केलं कारण मला हे ओतायचं आहे बाटलीत. हे बघा छान एकसंध झालंय, दाटसर झालंय. आता ही बाटली घेते काचेची. प्लॅस्टिकची घेतली तरी चालेल पण आंबट आहे ना त्यामुळे शक्यतो काचेमध्येच हे भरून ठेवा. शेवटचे काही थेंब राहिलेत तेही घालते. झाकण लावते. ब्लू लगूनच्या बाटलीमध्ये आपण घरगुती लिंबाचं सरबत भरून ठेवलेलं आहे. हे फक्त आपल्या महिलांच्या किचनमध्येच होऊ शकतं. चला काही नाही, आता जेव्हा ही बाटली तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. वर्षभर छान टिकतं हे सिरप. जेव्हा हवं आहे तेव्हा फक्त एकदा अशी शेक करून घ्या म्हणजे जर खाली काही साखर जमा झाली असेल. आता थांबा दाखवते. इथे ना 1 महिनाभरापूर्वी मी तयार केलेलं आहे बघा. हलकीशी साखर जमा होते, खूप नाही पण तीही वर यावी म्हणून हलकीशी ही बाटली शेक करून घ्यायची आणि मग सरबत तयार करायचं. काही नाही, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, हे सिरप टाकायचं, ढवळायचं आणि प्यायचं. दाखवतेच पण सोप्या पद्धतीने कसं करायचं तेही दाखवते. आता सोपी पद्धत काय तर हे बघा इथे 1 कप म्हणजे 200 ग्रॅम खडीसाखर आहे. खडीसाखर आहे ना चौकोनी आकाराची पण येते पण ही ॲक्च्युअल खडीसाखर आहे. 1 कप म्हणजे 200 ग्रॅम वजनी आहे. आता ही घालूयात मिक्सरच्या भांड्यात.
उन्हाळ्यामध्ये या साखरेचं सेवन करावं असं आवर्जून सांगितलं जातं, शरीराला थंडावा मिळतो. आता याची पूड तयार करून घ्यायची. चला, हे झालं, छान बारीक झाली आहे साखर. आता यामध्ये आपण घालतोय अर्धा कप लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ. आहे की नाही? अगदी सोपी मेथड. काही नाही, आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. चला, हेही तयार आहे बघा. साखर छान एकसंध झालेली आहे. आता खडी साखर नसेल तर काय करायचं? लक्ष्मीपूजनला आणलेले बतासे असतात ना, ते उरलेले असतात, ते मिक्सरला फिरवायचे आणि ते वापरून देखील हे सिरप उत्तम होतं, वर्षभर छान टिकतं. आता हा फरक बघाल. याच मेथडने केलेलं हे सरबत आहे, सिरप आहे. तर जसं सेटल होतं तसं त्याचा रंग बदलतो. आत्ता पांढरं शुभ्र दिसतंय, हे बघा, हे बघा, हे पांढरं शुभ्र दिसतंय. पण जसं जसं सेटल होतं तसतसा पिवळा धमक त्याला रंग येतोच. आणि हे देखील एखाद्या काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं. चला, याला देखील लेबल करूयात. चला, आता थोडं मिक्सरच्या भांड्यात उरलेलं सिरप आहे आणि यामध्ये घालूयात थंडगार पाणी. फक्त मिसळून घ्यायचं. तर मीठ घालायची गरज नाही, कारण आपण सिरपमध्येच पुरेसं मीठ घातलेलं आहे. आणि हे आपलं सरबत पण देखील तयार आहे. परफेक्ट चवीचं बनलेलं आहे, कमाल. परफेक्ट आंबट, परफेक्ट गोड आणि हलकासा मिठाचा स्वाद येतोय. अफलातून. आमच्याकडे सगळ्यात जास्त हे कोणाला आवडतं तर मनस्वीला. म्हणजे ही जी बाटली आहे ना, ही 2 आठवड्यात ती संपवते. ऑलमोस्ट रोज सरबत करून संपवते. त्यामुळे तिच्यासाठी मला करावंच लागतं. तर लिंबू असं वाटलं तुमच्याकडे स्वस्त झाले की घरी आणा आणि वर्षभरासाठी असं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना, त्या पद्धतीने हे सिरप तयार करून ठेवा. आणि जेव्हा हवं तेव्हा काढा, सरबत करा, पाहुण्यांना द्या. प्रत्येक वेळेस पाहुण्यांसाठीच करायचं पाहिजे असं काही नाही, स्वतःसाठी देखील करून पिऊ शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच इझी पिझी रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात पीत राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.